जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। देवगडचं संपूर्ण कायापालट व्हायला पाहिजे। बारामती वगैरे जी आपण अकलूज ही नावं घेतो तसं देवगड का होऊ नये, ती करण्याची कुवत आपल्या आमदारामध्ये नक्कीच आहे। खेडोपाडी जर आपण जाऊन बघितलं तर तिथल्या पेशंटची जी काय त्यांचे हाल होतात ते खरोखर कीव करण्यासारखी परिस्थिती आहे। आता ही लढत ही एकतर्फी आहे। आता एकही सक्षम उमेदवार विरोधी पक्षाकडे नाही। लाडकी बहीण लाडकी लेक वगैरे ह्या योजनेचा निश्चित लोकांना फायदा झालाय। आपली मुळात कोकणी माणसाची मानसिकता ही फार संकुचित आहे। तो अपेक्षा बाळगतो पण स्वतः कृती काहीच करत नाही। गोष्ट आहे, कोणी आजारी असलं, विशेषतः कोणी आजारपणात मी फार जवळून पाहिलेलं आहे, कोणी आजारी असेल तो कुठल्याही पक्षाचा असेल, त्यांच्या पक्षाचा असेल किंवा त्यांनी त्यांच्या विरोधी प्रचार केलेला असेल, ते वेळोवेळी त्याच्या मदतीला धावून जातात। महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका 20 नोव्हेंबर या दिवशी होत आहेत। निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत। संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी महायुतीचे उमेदवार, प्रसंगी अपक्ष उमेदवार हे मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता इच्छुक आहेत। आणि अशातच संपूर्ण महाराष्ट्रातील कोकण भागात सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये चुरस निर्माण झालेली आहे। आणि या चुरशीच्या विधानसभेच्या निवडणुकीत एकंदरीत क्रिया प्रतिक्रिया ज्या काय असतात त्या उमटू लागल्या आहेत। लोकांची मतं ही वेगवेगळ्या पद्धतीनं बोलली जात आहेत, ऐकवत येत आहेत। आणि त्याच अनुषंगानं आज आपण कणकवली विधानसभा मतदारसंघातील महायुती महाविकास आघाडीचे उमेदवार आणि एकंदर या भागातील निवडणूक परिस्थिती ही आपण येथील मतदारांकडून, काही सुज्ञ नागरिकांकडून, काही प्रतिष्ठित नागरिकांकडून जाणून घेणार आहोत। आणि त्याच अनुषंगाने आज आपण या ठिकाणी देवगडमधील प्रतिथयश डॉक्टर सुनील आठवले यांच्याशी संवाद साधण्याकरता आलो आहोत। डॉक्टर साहेब, एकंदरीत कणकवली विधानसभा मतदारसंघात जे आताचे विद्यमान आमदार नितेश राणे हे जे कार्यरत आहेत त्यांच्याविषयी आपण काय सांगू शकाल? बेसिकली राजकारणात मला काही फार इंटरेस्ट नाही, पण एक सामान्य माणूस म्हणून मी काही गोष्टी सांगू इच्छितो इथे की आमदार कसा असावा। तर उदाहरण जर द्यायचं तर अप्पासाहेब गोपट्यांसारखं साधं व्यक्तिमत्व असावं की कोणाशाही संपर्कात यावं। अमृतराव राणे यांच्यासारखं उत्तम प्रशासक असावा। राजाभाऊ मिराशी जसं त्यांनी काही न बोलता नळ योजना, एसटी डेपो, कॉलेज अशी सुंदर कामं देवगडसाठी केली, असं प्रतिनिधित्व आपल्या देवगडला मिळालं पाहिजे। दुर्दैव असं आहे की देवगड हा फार उपेक्षित भाग आहे। आता नितेशजी राणे आल्यापासून थोडीफार हालचाल झाली। नारायणराव राणे आल्यापासून सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्राच्या नकाशावर किमान ओळखू जायला लागला। पूर्वी नाहीतर सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोण कुत्रं विचारत नव्हतं। आता ती परिस्थिती बदललेली आहे। अशा याच्यात देवगडला नितेशजी राणे यांच्यासारखे सक्षम आमदार नक्कीच आहेत, परंतु त्याच्यातही बरेचदा आपल्या असं लक्षात येईल की ह्या वर्षी किंवा गेल्या 2-3 वर्षात बऱ्यापैकी जे काही फंड्स आहेत ते दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला इकडे वळवण्यात आले। देवगडला त्या मनाने विकासासाठी फार काही मोठा निधी मिळाला असं काही दिसत नाही। आणि हा निधी आणण्याचं कौशल्य आणि त्याच्यासाठी परिश्रम हे नितेशजी राणे यांना निश्चित घ्यायला लागणार आहे। तर आणि तरच ह्यांना पुढची 5 वर्ष लोक त्यांना निवडून देतील आणि त्यांच्यासाठी प्रयत्न करतील। डॉक्टर साहेब, एकंदरीत मागील 10 वर्ष आमदार नितेश राणे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत। असं बोललं जातं की त्यांच्याकडे एक वेगळं विजन आहे, याबद्दल आपण काय सांगा? त्यांच्याकडे नक्कीच विजन आहे। त्यांच्याकडे अपेक्षित विजन 5 वर्ष काळाच्या पुढे बघण्याची त्यांच्यात कुवत आहे। त्यांचे हात आपणही बळकट केले पाहिजे आणि त्यांच्या जी पक्ष आहे त्या पक्षांनी बळकट केले पाहिजे। त्यांना त्यासाठी पुढे फ्रंटेज दिलं पाहिजे। देवगडचं संपूर्ण कायापालट व्हायला पाहिजे। बारामती वगैरे जी आपण अकलूज ही नावं घेतो तसं देवगड का होऊ नये, ती करण्याची कुवत आपल्या आमदारामध्ये नक्कीच आहे। आणि आणखीन 2 गोष्टी आहेत की आपण स्वतः नागरिक म्हणून निष्क्रिय आहोत। आपण मतदानाला आधी एकतर बाहेर पडत नाही, बाहेर पडल्यानंतर काही ज्या आपल्या सूचना अडचणी असतील त्या आमदारांपर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजेत योग्य पद्धतीने। आपल्या काही सूचना, आपल्याकडे काही करता येण्यासारख्या गोष्टी असतील त्याही त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि त्या त्यांच्या पाठी लागून त्या करून घेतल्या पाहिजे। पण आपण काय करतो, घरात बसून बोलत राहतो आणि मग आमदारांनी केलं नाही, ह्यांनी केलं नाही, ह्यांनी अमुक करायला पाहिजे असं बोलत राहण्यात काही अर्थ नसतो। आपण सक्रियपणे देवगडच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन पक्षविरहित प्रयत्न केले गेले पाहिजे। या ठिकाणी देवगडच्या विकासाकरिता किंवा देवगड तालुक्यातील महत्त्वाच्या विकासाकरिता कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत आणि याबद्दल डॉक्टर साहेब आपण काय सांगा? सर्वसामान्याला काय आवश्यक असतं? पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी। पाणी हा देवगडचा मोठा जिव्हाळ्याचा आणि अत्यंत वाईट प्रश्न आहे। वाढती लोकसंख्येच्या दृष्टीने कोणतेही नियोजन नाही। आपल्या जमिनीतले भूजल पातळी कमी होत आली आहे,
पाणी अडवा पाणी जिरवा ह्या पूर्वी काही योजना होत्या त्या कुठेतरी नामशेष झाल्यासारख्या दिसतात. दुसऱ्या ठिकाणाहून पाणी आणण्याची कोणतीही तरतूद नाही, त्यासाठी लोकांचं सहकार्य नाही, कोणतेही प्रस्ताव गेले त्याचं फॉलोअप किंवा त्याचं एकंदर कुठली मान्यता मिळालेली दिसत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस देवगडकरांची पाण्या वाचून तडफडून राहण्यासारखी पोझिशन होणार आहे. दुसरी गोष्ट, दुसरा महत्वाचा प्रश्न रस्ता हा प्रश्न इतका बिकट आहे. रस्त्यात आता आमदार साहेबांनी बऱ्यापैकी निधी आणून सुधारणा केल्यात, परंतु रस्ते ज्या दर्जाचे पाहिजे होते, विशेषतः नारायणराव राणे मुख्यमंत्री असताना कोकणातले जे रस्ते होते, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे रस्ते होते आणि आताचे रस्ते याची तुलनाच होऊ शकत नाही. त्या दर्जाचे, त्या पद्धतीचे, त्या रस्ते, त्या कारणाचे रस्ते गावोगाव खेडोखेडी पोचले पाहिजेत. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वीज, लाईट पुरवठा हा अत्यंत पोरखेळ झालेला आहे. तो त्या बिचारे ते लाईनमन इंजिनियर इतके झगडत असतात, त्यांचे काम करण्याची पद्धत किंवा त्यांचे एकंदर कामाचा आवाका बघून कीव येते, कारण त्यांना सगळ्या निगेटिव्ह गोष्टीच्या अगेन्स्ट झगडावं लागतं. यंत्रसामुग्री नीट नाही, साधन सामुग्री नीट नाही, कुठली वाहन सेवा नाही, त्यांच्याकडे वायरलेस सेट नाहीत, त्यांना कम्युनिकेशनसाठी काही माध्यमं नाहीत. अशा परिस्थितीत ते आपल्याला सेवा पुरवत असतात. त्यांच्या काय अडचणी आहेत, ट्रान्सफॉर्मर आपल्याला आणखीन मिळवून दिले पाहिजेत, आपल्यासाठी वायर्स ज्या लागतात, कंडक्टर जे आहेत ते नवीन आपल्याला पुरवले पाहिजेत, ह्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं रस्ते, वीज, पाणी आणि हे 3 मूलभूत प्रश्न आहेत. त्याचबरोबर महत्वाचा भाग म्हणजे शिक्षण, अधिकाधिक दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना कसं पुरवता येईल, सर्वसामान्यांकडे त्या ज्या योजना आहेत गव्हर्नमेंटच्या त्या कशा पोहोचवता येतील, अधिकाधिक लोकांना एसटी महामंडळ आहे, एसटी महामंडळाच्या एसटी ज्या आहेत त्याची सुविधा योग्य पद्धतीने तेथे नियोजन करून कशा पद्धतीने घेता येईल. का आता बरेचदा आमदारांसोबत एक बैठक होते, निर्णय होतात, पुढे त्याचा फॉलोअप घेतलाच जातो असं नाही, आणि तो फॉलोअप घेतला गेला पाहिजे आणि त्याची पूर्तता केली गेली पाहिजे, हे अत्यंत महत्वाचं आहे. या ठिकाणी आपण म्हटलं रस्ते, वीज, पाणी, एसटी या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे. डॉक्टर साहेब, आपण या देवगड तालुक्याच्या अनुषंगानं या मूलभूत गरजा आजही देवगड तालुक्यात अपूर्ण अवस्थेत आहे असं आपल्याला म्हणायचं आहे का? नक्कीच आहे. आणि त्यापेक्षा आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आरोग्य हा फार दुर्लक्षित आणि उपेक्षित विषय आहे. खेडोपाडी जर आपण जाऊन बघितलं तर तिथल्या पेशंटची जी काय त्यांचे हाल होतात ते खरोखर कीव करण्यासारखी परिस्थिती आहे. सामान्य सेवा जरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, आता ठिकठिकाणी आता छोटी छोटी सब सेंटर सुरू झालेली आहेत, त्या माध्यमातून शासन सेवा पुरवत आहे, परंतु ह्यापेक्षा अधिक उत्तम सेवा लोकांना आरोग्यविषयक मिळाली गेली पाहिजे. देवगड तालुक्यात एकही ऑर्गनाइज्ड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाही, ही शोकांतिका आहे. देवगडमधील जो पाणी प्रश्न आहे, जे कोरले सातंडी धरणावरून जे काय पाणी योजना होणार आहे त्याच्या अनुषंगाने नगरपंचायतीकडून प्रयत्न चालू आहे, आणि त्या योजनेविषयी आपली अपेक्षा काय आहे? पाणी योजना नगरपंचायत करू दे, नाहीतर जिल्हा परिषद करू दे, नाहीतर आणखीन कोणी येऊ दे, नाहीतर आकाशातून पाणी येऊ दे, सामान्य लोकांना ते पाणी मिळणं हे आवश्यक आहे. सामान्य माणसाच्या दृष्टीने ते कोणी पाणी पुरवलं हे महत्वाचं नसून पाणी केव्हा वेळोवेळी मिळते हे जास्ती महत्वाचं आहे. त्यामुळे त्याच्यात राजकारण न येता पाणी पुरवठा होणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. डॉक्टर साहेब, याच विषयाच्या अनुषंगानं या ठिकाणी आज महायुतीचे उमेदवार हे जाहीर झालेत, प्रचाराची यंत्रणा सुरू झाली. महाविकास आघाडीचे उमेदवार अद्यापही जाहीर झालेले नाहीत. एकंदरीत महाविकास आघाडीच्या कार्यपद्धतीबद्दल आपण काय बोलाल? विषय असा आहे, नितेशजी राणे यांनी अत्यंत उत्तम काम केलेलं आहे, घराघरात पोचलेले आहेत, सर्वांशी संपर्क आहेत, त्यांच्या दृष्टीने जेवढं बेस्ट पॉसिबल काम करता येईल ते सर्व त्यांनी केलेलं आहे, त्यात कोणताही वाद नाही. दुर्दैव असं आहे की सक्षम अपोजिशन पाहिजे, म्हणजे कुठलीही गोष्ट ही एकतर्फी असता कामा नये. विरोधक चांगला बळकट असला तर दोन्ही बाजूने त्याचा फायदा खरं म्हणायला गेलं तर सामान्य जनतेला होतो, कारण जो सत्तेवर असतो तो काम करतो, जो सत्तेबाहेर असतो तोही काम करतो, आणि लोकांची सेवा, लोकांना चांगलं काम उपलब्ध होणं शक्य होतं. आता ही लढत ही एकतर्फी आहे. आता एकही सक्षम उमेदवार विरोधी पक्षाकडे नाही, त्यांचे आपापसात वाटप आणि भांडण्यातच वेळ गेलेला आहे, आणि ह्याचा निश्चित फायदा नितेशजी राणेंना मिळेल असं म्हणण्यापेक्षा नितेशजी राणे आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून येणार आहेत एवढं नक्की आहे. परंतु नितेशजी राणे हे विजयी व्हावेत असं आपल्याला का वाटतं? कारण असं आहे की गेली 10 वर्ष त्यांनी एक देवगडला दिशा देणारं काम केलेलं आहे. त्यांच्याकडे व्हिजन आहे, त्यांच्याकडे पुढे काय करायचं त्याचा मास्टर प्लॅन तयार आहे. त्या दृष्टीने आता ते त्यांच्या पक्षातही एक ठराविक पदावर पोहोचलेले आहेत, आणि हे सगळं बदल कायापालट करण्याची सक्षमता त्यांच्याकडे निश्चित आहे. त्याच्या तुलनेत अपोजिशनकडे अजून उमेदवार दिसत नाही, तर त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही आपण की तुलना करणारा उमेदवार कोण आहे, मग तुलना करता येईल. की राज्यात मागील 2.5 वर्षात महाविकास आघाडीचं सरकार आणि त्यानंतरचं महायुतीचं सरकार यांच्या कारभाराबद्दल आपण काय सांगाल? एकंदर असं आहे की सर्वसामान्य माणसाचा जर विचार केला, आपण राज्याचा जाऊ दे, देवगड तालुक्याचा करू विचार, तर देवगड तालुक्यात आमदार श्री नितेशजी राणे यांनी ज्या काही योजना आणल्या
त्याच्या पलीकडे कुठल्याही राज्य शासनाने आपण काहीही केलेलं नाही. ना कोण सामान्य माणसाला त्याचा फायदा झालाय, ना कोणाला ते कुठलं अमुक एक गव्हर्नमेंट, पूर्वीचं गव्हर्नमेंट होतं 2.5 वर्षापूर्वीचं आणि आताचं गव्हर्नमेंट म्हणून मोठा फरक पडलाय. हा न आता हे लाडकी बहीण, लाडकी लेक वगैरे ह्या योजनेचा निश्चित लोकांना फायदा झालाय. आमदार साहेबांनी रस्ते केले त्याचाही लोकांना फायदा झालेला आहे. परंतु मोठा कायापालट किंवा सामान्य माणसाच्या जीवनात मोठा फरक असं म्हणायला गेलं तर काहीही पडलेलं नाही. विकासाच्याच अनुषंगानं आम्ही आपल्याला असं विचारू इच्छितो की संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालाय, परंतु देवगडमधील हे जे पर्यटन आहे ते कशा पद्धतीचं व्हावं, आपली काय अपेक्षा आहे डॉक्टर साहेब? काय जीडीपी नेहमी नारायणराव राणे म्हणतात ते दरडोई उत्पन्न वाढायचं असेल तर त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपली मुळात कोकणी माणसाची मानसिकता ही फार संकुचित आहे. तो अपेक्षा बाळगतो पण स्वतः कृती काहीच करत नाही. तुम्हाला जर पर्यटन वाढ करायची असेल तर शासनावर केवळ अवलंबून न राहता स्वतः एकत्रित येऊन सहकार पद्धतीने प्रयत्न केले तरच देवगडचा विकास होईल. नाहीतर पर्यटन विकास हा हवेतच राहील. पर्यटक येतील, बाहेरची मंडळी येऊन इथे स्थिर होतील, पैसे कमावतील, कोकणी माणूस त्यांच्याकडे चिपवून विमानं उडवतील, कोकणी माणूस आकाशाकडे बघत राहील, प्रत्यक्षात त्याच्या हातात काही राहणार नाही, तो करंटच राहील. पुन्हा एकदा आम्ही आमदार नितेश राणे यांच्या एकंदरीत कार्यपद्धतीबद्दल आपण किंवा त्यांनी केलेल्या विकास कामांबद्दल जो निधी उपलब्ध करून आणला त्याबद्दल बोललात. पुढील 5 वर्षात आमदार नितेश राणे हे निवडून यावेत असं आपल्याला वाटतं? आत्ताच्या एकंदर जे काय चित्र दिसतंय त्या पद्धतीने श्री नितेशजी राणे निश्चित निवडून येतील. परंतु त्याचबरोबर त्यांना भक्कम पाठिंबा देण्यासाठी राज्यात त्यांच्या पक्षाचंच शासन निवडून आलं तरच आपल्याला फायदा आहे. नाहीतर आम्ही देवगडकर नेहमी जसे उपाशी राहतो तसे कायम उपाशीच राहणार. आमदार नितेश राणेच हे याच मतदारसंघाचे आमदार असावेत असं आपल्याला का वाटतं? एक विषय आहे की सक्षम अपोजिशन उमेदवार आता कुठे कोणाचं नाव येत नाही, तर तो कसा आहे ह्याच्याबद्दल आपण सांगू शकत नाही. परंतु नितेशजी राणे यांच्याबद्दल एक खात्री निश्चित आहे की ते जर निवडून आले तर तुम्ही त्यांच्याकडे कोणताही प्रस्ताव घेऊन जा जो व्यवहार्य आहे, की जो होऊ शकणार आहे, तर तो निश्चित होईल, टाइम बाउंड होईल, मग एक ठराविक कालावधीतच तो पुरा होईल आणि त्याचा ते पाठपुरावा पुरेपूर करतील. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, कोणी आजारी असलं, विशेषतः कोणी आजारपणात मी फार जवळून पाहिलेलं आहे, कोणी आजारी असेल तो कुठल्याही पक्षाचा असेल, त्यांच्या पक्षाचा असेल किंवा त्यांनी त्यांच्या विरोधी प्रचार केलेला असेल, ते वेळोवेळी त्याच्या मदतीला धावून जातात आणि त्याला मदत पुरवतात. माझ्या दृष्टीने ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, कारण माझ्या बऱ्याचशा पेशंटना त्यांनी फार उत्तम मदत केलेली आहे आणि असा आमदार पाहायला मिळणं हे फार कमी ठिकाणी दिसतं. तिसरी महत्वाची गोष्ट की ते स्वतः सुशिक्षित असल्यामुळे त्यांच्याकडे व्हिजन आहे, पाठबळ आहे. नारायणराव राणे यांच्यासारख्या उत्तम ज्येष्ठ राजकारणी माणसांचं त्यांच्या घरातच त्यांना बाळकडून मिळालेलं आहे आणि त्यांचाही पाठिंबा आहे. त्यामुळे इथे जर ते निवडून आले तर देवगडच्या विकासाच्या दृष्टीने किंवा देवगडच्या एक पुण्याही म्हणायला लागेल किंवा पुढच्या एकंदर प्रगतीच्या दृष्टीने ते अत्यंत आवश्यक आहे असं मला वैयक्तिक वाटतं. निश्चितच या ठिकाणी रस्ते, वीज, पाणी या समस्या, मूलभूत गरजा पूर्ण होत असताना या ठिकाणी आमदार नितेश राणे हे पुन्हा आमदार व्हावेत. त्यांच्याकडे एक विजन असलेला एक नेता आणि विशेषतः वैद्यकीय सेवेच्या बाबतीत अग्रेसर असलेलं नेतृत्व असल्यामुळे या ठिकाणी आमदार नितेश राणे हे पुन्हा आमदार व्हावेत आणि या महाराष्ट्रात महायुतीची सत्ता होऊन ते मंत्रिपदापर्यंत पोहोचावेत अशी अपेक्षा या ठिकाणी डॉक्टर सुनील आठवले यांनी व्यक्त केलेली आहे. सिंधुदुर्ग 24 ताससाठी दयानंद मांगले, देवगड. समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करताय राहण्याची चिंता? देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध. संपर्क 917511 0202 942114 5424 8600 730700. मग कसला विचार करताय? येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.